कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी, राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। बेळगाव येथे सोमवार तारीख 9 पासून तारीख 19 पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्या वतीने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे। रविवारपासून सीमेवर जादा पोलीस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या 4 चाकी वाहनधारकांची चौकशी करून सोडण्यात येत आहेत। चिकोडी डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, ASI टोलगी, अमरचंदन शिव, काडगौडर, भैरवनावर, शिवप्रसाद किवडण्णावर, PA तळवार, PSIS B होलोकर, ASIM B नेसर्गी यांच्यासह रिझर्व्ह पोलीस 23 असा बंदोबस्त सुरू आहे। सोमवारी आणखी बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे। सोमवार तारीख 9 रोजी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या वतीने कर्नाटक शासनाला निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रातून बेळगाव येथे अधिवेशनमध्ये जाणार आहेत। कर्नाटक प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे। महाराष्ट्रातील नेतेमंडळी मेळाव्यासाठी बेळगावकडे जातात। या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे काळात जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनेच्या आधारे ज्या त्यावेळी आवश्यक त्या उपाययोजना करून कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती CPI तळवार यांनी दिली। रितिका ट्रेडर्स कोगनोळी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राऊंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल। सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल। रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65।